राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी आजची सर्वात मोठी बातमी। हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आज 29 जुलै रोजी राज्यासाठी मोठा हवामान अंदाज जाहीर केलाय। पुढील 3 दिवस म्हणजेच 29, 30 आणि 31 जुलै दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हवामानात मोठा बदल झालाय। पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कमी दाबाचा पट्टा राज्याच्या ठराविक पट्ट्यातून जात असल्यामुळे काही जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य आणि ओढ्या नाल्यांना पूर आणणारा पाऊस पडू शकतो। चला तर मग जाणून घेऊया राज्याच्या कोणत्या भागात कसा पाऊस असणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। सर्वात आधी पाहूया जिथे अतिमुसळधार आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे असे जिल्हे। विदर्भ व पूर्व महाराष्ट्र, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला आणि बुलढाणा। मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड आणि जालना। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, मालेगाव आणि नाशिक। पंजाब डक यांच्या अंदाजानुसार विशेषतः जालना जिल्ह्यातील परतूर, भोकरदन, राजूर तसंच सिल्लोड आणि जाफराबाद परिसरात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। या भागातील शेतातून पाणी वाहून निघेल आणि ओढ्या नाल्यांना मोठा पूर येण्याची दाट शक्यता आहे। आता वळूया उर्वरित महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीकडे। मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याची दक्षिण पट्टी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाऐवजी रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरात पावसाच्या मध्यम सरी चालू राहतील। कोकण व घाटमाथा, कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर नेहमीप्रमाणे पाऊस सुरूच राहणार आहे। तसंच सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजेच येत्या 5 ऑगस्ट पर्यंत या भागात पावसाचा जोर चांगला वाढणार आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पाऊस पडताना विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणावर होणार असल्यानं शेतात काम करताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा। ज्या भागात अतिमुसळधार पाऊस होणार आहे तिथं ओढ्या नाल्यांना पाणी येण्याची शक्यता असल्यानं जनावरांची आणि स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी। तर हा होता हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा 29 जुलै 2026 चा सविस्तर हवामान अंदाज। 29, 30 आणि 31 जुलै रोजी अतिशय महत्त्वाचा हा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। पावसासंबंधित सर्व ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 29 जुलै 2026। आजचा खास करून अंदाज देण्याचं कारण की राज्यामध्ये आज काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे, अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा काही जिल्ह्यात होणार आहे त्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा। सगळ्यात महत्त्वाचा मुसळधार कुठं पाऊस पडणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर इकडं अमरावती, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर जळगाव, संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक आणि ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे 29, 30, 31च्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। जिल्ह्यात सर्वत्र नाही पडणार पण काही भागामध्ये, जिल्ह्यातल्या काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा। उर्वरित राज्यामध्ये बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, अहिल्यानगर झालं, ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे इकडं पाऊस पडत, मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तिकडं रिमझिम पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा। राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सरी राहतील म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा। कोकणपट्टी घाटमाथ्यावरला पाऊस तसा चालू राहील म्हणून हे देखील लक्षात यायचं। पण काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सांगतो की त्या शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची। विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा, तिकडे मुसळधार अतिमुसळधार त्या जिल्ह्यात काही ठिकाणी होणार आहे म्हणून लक्षात यायचं। यवतमाळ जिल्ह्यात पुसद, वाशिम त्या पट्ट्यामध्ये हिंगोलीकडं तिकडे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। परभणी जिल्ह्यात देखील काय होणार आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। इकडे जालना जिल्ह्यात परतूर ह्या साईडनं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। जालना जिल्ह्यात भोकरदन, राजूर, सिल्लोड ह्या परिसरामध्ये, जाफराबाद त्या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून
वडी नाल्याला पाणी येणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षायचा. जळगाव जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. धुळे जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. पण ह्या पट्ट्यामध्ये एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं ह्या पट्ट्यात अतिमुसळधार, काही ठिकाणी मुसळधार, कुठं शेतातून पाणी निघणारा पाऊस पडणार आहे. म्हणून काय होणार आहे, इकडं परत सांगतो की बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर तिकडं मात्र रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. कोल्हापूर, सांगली, जत, इकडं पुणे तिकडं मात्र सरी चालू राहतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. कर्नाटकमध्ये देखील पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा. आणि सोलापूर जिल्ह्यासाठी खास करून आनंदाची बातमी, सोलापूर, धाराशिव, लातूर तुमच्याकडे मात्र 5 तारखेपर्यंत म्हणजे ह्या 3-4 जिल्ह्याला, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा 5 तारखेपर्यंत चांगला